छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। आज पीटीएम आणि संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना खेळवण्यात आला। सुरुवातीपासूनच संयुक्त जुना बुधवारपेठच्या हर्ष जरग, रविराज भोसले, साहिल खोत, टीएम विष्णू, सचिन मोरे, रिंकू सेठ यांनी वेगवान चढाया करून पीटीएम संघावर दबाव टाकला, तर पीटीएमचा ओंकार मोरे, यश देवणे, ऋषिकेश मेथे पाटील, प्रथमेश हेरेकर यांच्या चढाया संघासाठी कामी आल्या नाहीत। दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी गोलजाळी सुरक्षित ठेवली। मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात पीटीएमच्या ओंकार मोरे यानं दिलेल्या कॉर्नर पासवर संदेश कासार यानं मारलेला वेगवान फटका बुधवारपेठचा गोलरक्षक शुभम घराळे यानं उंच उडी मारून रोखला, मात्र चेंडू त्याच्या हातून निसटला। अन्शिद अलीनं हा चेंडू गोलजाळीत मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बुधवारपेठच्या खेळाडूंनी तो रोखल्यानं पीटीएमची गोलची संधी वाया गेली। त्यानंतर पीटीएमच्या अन्शिद अली यानं दिलेल्या कॉर्नर पासवर ओंकार मोरे यानं हेडद्वारे चेंडू प्रथमेश हेरेकरकडे टाकला असता हेरेकर यानं 72व्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून पीटीएमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यापाठोपाठ संदेश कासार यानं चढाई केली। वेगानं मारलेला चेंडू बुधवारपेठच्या गोलजाळीला घासून गेला। पीटीएमच्या गोलची परतफेड करण्यासाठी बुधवारपेठच्या अभिजित साळोखे यानं मारलेला चेंडू पीटीएमचा गोलरक्षक राजू मरियाला यानं रोखला। मिळालेल्या जादा वेळेत पीटीएमच्या ओंकार मोरे यानं मैदानी गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत ही आघाडी कायम राखत पीटीएमनं संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर विजय प्राप्त करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। पीटीएमचा ओंकार मोरे सामनावीर तर बुधवारपेठचा संकेत जरग हा लढवय्या खेळाडू ठरला। उद्या शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे।